अमरावती जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, जी ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी संबंधित आहेत। अलीकडेच घडलेल्या आकांक्षा बोबडे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पालक आणि घरमालकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। या सूचनांचे पालन करणे का गरजेचे आहेत आणि त्यात नेमके काय सांगितले आहेत, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। हा विषय तसा अगदी महत्त्वाचा विषय आहे आणि जर आपण तसा सरसकट जर विचार केला तर सुरक्षिततेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः जबाबदार असतो की आपण सुरक्षितता कशी ठेवणार। ग्रामीण भागातल्या ज्या मुली सिटीमध्ये येतात आहेत त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे, त्यांच्यासाठीही त्यांच्या पालकांसाठीही किंवा त्या जिथे राहायला येतात त्या ठिकाणी जे घरमालक आहेत त्यांच्यासाठी, ज्या हॉस्टेलवर राहतात त्या हॉस्टेलमधल्या जे कोणी इन्चार्ज असेल त्यांच्यासाठीही। मुली जेव्हा सिटीमध्ये येतात तर त्यावेळेस काय असतं की ते स्वतःचं त्यांचं घर नसतं। घरी मुली असतील त्यावेळेस असं लक्षात येतं की वेळेमध्ये मुलगी घरी नाही आली किंवा काही झालं तर आई वडिलांचं लक्ष असतं आणि ज्यावेळी घरापासून मुली दूर राहतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यवस्थित येतात की नाही हे त्या कन्सर्न पर्सनची जबाबदारी आहे। म्हणजे जर त्या हॉस्टेलला असतील तर हॉस्टेलच्या ज्या मेट्रन आहेत किंवा तिथले जे मालक आहेत त्यांनी ते बघायला पाहिजे किंवा घरातले जे त्यांना भाड्याने खुले देतात त्यांनी पण बघायला पाहिजे की ती मुलगी वेळेवर येते किंवा नाही, किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करायला पाहिजे आणि नाही आली तर तिच्या पाल्यांना कळवायला पाहिजे। बऱ्याच वेळा असं होतं की मग आपण कशाला सांगायचंय, काही आई वडिलांना ते आवडत नाही किंवा आपल्या मुलीबद्दल काही सांगितलं तर ते त्यांना पटतही नाही। पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे, कारण मुलीची रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा तुम्ही त्यांना घर राहायला देता त्यावेळेस त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली ही फार महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आणि याच कारणामध्ये ज्यावेळेस मुलींकडे लक्ष ठेवणारं कोणी नसतं तर मुलींकडनं काही चुका पण होऊ शकतात। ग्रामीण भागातल्या ज्या मुली येतात मोस्टली असं होतं की काही गोष्टी त्यांना अगदी इझी अवेलेबल होतात, त्यासाठी कुठल्याही खोट्या गोष्टीच्या किंवा कुठल्याही मुलाच्या प्रेमात त्या पडू शकतात किंवा त्याचं ऐकू शकतात किंवा इझी मनी सोर्स साठी काहीही करू शकतात। अगदी छोट्या गोष्टी जर आपल्याला मिळाल्या आणि जे आपल्याला घरी त्या मिळत नसतील तर त्या गोष्टींसाठी मुलींना आमिष दाखवलं जातं आणि मुली कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये फसून जातात। तर माझं सगळ्यांना तेच सांगणं आहे की पहिल्यांदा तर ही सगळ्यांचीच आपली रिस्पॉन्सिबिलिटी जशी मुलीची आहे तशीच मुलीच्या आई वडिलांची आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा त्यांना घर देणाऱ्या लोकांची पण आहे, हॉस्टेलमधल्या इतर जबाबदार व्यक्तींची सुद्धा आहे। तर अशा ज्या मुली आहेत त्यांनी काळजी घ्या की समजा असा काही इन्सिडेंट झालाच आणि त्यांना सोडी नाही करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मुलींनी नो म्हणायची सवय ठेवा किंवा नाही म्हणायची सवय ठेवा की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला एक वेगळा मेसेज जाणार नाही। या सर्व सूचनांचा मुख्य उद्देश हाच की अमरावती शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला एक सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळावे। पोलीस प्रशासनासोबत पालक आणि घरमालकांनीही आपली जबाबदारी ओळखून या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास भविष्यात अशा अप्रिय घटना टाळता येईल। सुरक्षित समाज निर्मितीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे।